हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर गाईज आज आम्ही चाललो आहे बनात। तर गाईज तुम्ही बघू शकता मी आता रोडवर ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहे बनात। तर तुम्हाला आमचं केशवगोविंद बन दाखवेल मी। तर चला गाईज बघू शकता मी आता बनात चालली आहे। तर इथे खूप सारे महादेवाचे मंदिर आहे। हे एक महादेवाचं मंदिर आहे। हे एक बघितलं असेल एक महादेवाचं मंदिर। खूप सारे महादेवाचे मंदिर आहे, म्हणजे इकडे थोडंसं पुढे गेलं आता मोठं बनच आहे। तर गाईज तुम्हाला बन पण दाखवायला म्हणजे केशवगोविंद बन। आणि मग आज मी त्याच्यासाठी ब्लॉग बनवला, म्हणजे आमचं अचानक ठरलं की बनात जायला। तर मग नाही का काका म्हणले ब्लॉग बनवूया, मग मी ब्लॉग बनवायला स्टार्ट केला। आता मी गाडीवर आहोत सध्या इकडे आता मी चाललो आहोत ह्याला बनात। तर इकडे सगळं आणि इथे पण एक तिथं सगळे हिरवगार शेती आहे, फक्त शेती आणि शेतीच आहे। आणि खूप भारी म्हणजे हा परिसरच खूप भारी, फक्त शेती बघू शकता। डाळिंबाची शेती आहे, माझ्या या साईडून पण शेती आहे, या साईडून पण ऊस आहे। हा ऊस होता, तिथं डाळिंबाची शेती आहे। इकडे घर बांधून काम चालू आहे, इकडे डाळिंबाची शेती आहे। खूप सारे डाळिंब आहे आणि तिकडे मंदिर आहे म्हसोबाचे नाही माहिती, शेतातला असणार म्हसोबा कोणचं तरी। आता पुढं आता बनच आला आहे आणि तिकडे बघा खूप सारी शेती आणि इकडे बघा खूप असं चिंचेचं मोठं झाड आहे, बघू शकता तुम्ही। काय आता बन आलंच आहे। थोडं 2च मिनिटात आम्ही बनामध्ये पोहोचूया। मी खूप दिवसांनंतर चालली आहे बनात, म्हणजे खूप भारी वाटतं यार, म्हणजे खूप भारी बनात खूप प्रसन्न वाटतं। तुम्ही एकदा याल ना तर ह्याचं ठिकाण आहे बेलापूर। तर बघा इकडे पूर्ण मंदिर आहे, इतकं भारी आहे ना गाईस। वापर खेळणे को भी आहे आणि तिकडे खेळायला आहे सगळं। म्हणजे इथे गणपतीचं मंदिर आहे। पहिले इथं महादेवाचं आणि गणपतीचं होतं, पहिले खूप बदल झाला आहे। तिकडे बघू शकता तुम्ही, इतकं भारी मंदिर आहे ना। आणि परत तिथे बांधकाम चालू आहे, आता त्यांनी केलं आहे आता काम सगळं, आता बांधकाम चालू आहे इकडं बघा गाईस। तर आमचं बनात जायचं कसं काय प्लॅन झाला, आम्हाला कांद्याची भात घ्यायला जायचं होती, माझ्या मम्मीच्या मैत्रिणीने दिलेली। तर हे बघा माझा होकाचा धरून बसला आहे, मला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून गाईज बघा। मंदिर आहे महादेवाचं इथं, रापूर तिथे मग तिथे इकडे बघू शकता। इथे तुम्हाला महादेवाचं मंदिर पण दाखवते मी तुम्हाला गाईज। तर खूप बदल झाला। नंदी की सवारी तू, बैल का साथी तू, त्रिशूल लेकर नाचे कैलाश की छाँव में तू। गंगा की धारा तेरी जटाओं में समाई है, सारा जगत तुझे ही त्रिगुण स्वरूप पुजाई है। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव। तू ही आदि तू ही अंत, भक्ति का वेग। जिसने तेरा नाम लिया संकट उसका हर जाए। तेरा दर्शन पाकर मन में शांति आ जाए। भोलेनाथ की मूरत से घर में उजाला हो, दिन रात जब भी पुकारे तेरा ही उजाला हो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। गाइस तर रांगोळी तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव। तू ही भक्ति का वेद। तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते, इतकं भारी मम्मा, इतकं भारी मंदिर आहे ना। खडे दगड खूप रस्ताच काहीच। हे बघा हे दत्ताचं मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटतं त्याच्यामध्ये। हा मंदिरात खूप भारी तर मी इथे म्हणजे मी जेव्हा पण यायचे ना, इथं शिडी होती तर मी ह्याच्यावर चढायचे। परत तिथं पण शिडी होती, तिथे पण शिडी होती आणि तिथे पण शिडी होती। मी त्या दोन्ही ह्याच्यावर पण चढायचे आणि अशी करून जायची। म्हणजे खूप मजा यायची। मी त्या दिवशी पण आले होते, म्हणजे खूप दिवस झाले त्याला, तर त्या दिवशी पण आले होते तेव्हा पण मी केलं होतं तसंच। पण आता खूप बदललं इथे बघू शकता। इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे।
नंदी की सवारी तू मम्मा पण. बैल का साथी तू त्रिशूल लेकर नाचे तर गाईज इथं परमहंस विज्ञानंद स्वामी महाराजांचं मंदिर आहे इकडे. तुझे तर त्रिगुण स्वरूप पुजाई है ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए हर हर महादेव हर हर महादेव तू ही आदि तू ही अंत भक्ति का वेग जिसने तेरा नाम लिया संकट उसका परमहंस हर जाए विज्ञानंद तेरा स्वामी दर्शन आणि पाकर हे बघ, इकडे मन पण में फोटो आहे. शांति आ इथे जाए पण आहे, अजून भोलेनाथ इथे की पण आहे. मूर्त से घर आणि में इथे उजाला पण हो आहे. दिन रात जब आणि मन में शांति आ जाए भोलेनाथ की मूर्त से घर में उजाला हो दिन रात जब भी पुकारे तेरा ही उजाला हो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन में जब भी पाए तेरा ही वरदान पाए हर हर महादेव. तर आता आम्ही फिरून चाललो आहे. इतकं भारी वाटत होतं गाडी मला. आम्ही मस्त 4-5 मिनटं तर बसलोच असून